मित्रांनो, 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक अतिशय भयानक घटना घडली. त्या घटनेमध्ये एक 59 वर्षीय अमोल अरुण कुलकर्णी हा जो 59 वर्ष म्हातारा आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीच्या भिंतीवरती लघवी करत होता. ही लघवी करताना अक्षय गायकवाड आणि अभिजित सीतापुरे ह्या दोघांनी त्याला पहाटे पकडलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची बायको आपल्या फोनने टॉर्च लावून त्याला लघवी करण्यासाठी मदत करत होती. तिथे अंधार पडला होता. मग जेव्हा अक्षय गायकवाड आणि अभिजित सीतापुरे या दोघांनी जेव्हा त्या कुलकर्णीला विचारलं की तुला दिसत नाही, डोळे फुटलेत तुझे, तू कुठे लघवी करतोय, त्याच्यावर त्या चुत्या कुलकर्णीने उलट गायकवाड आणि सीतापुरे या दोघांसोबत भांडणं सुरू केली. मग त्याची जी व्हिडिओ रेकॉर्ड केली होती त्या व्हिडिओची मदत घेऊन दोघांनी कुलकर्णीच्या विरोधामध्ये जवळच एका पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर गुन्हा सुद्धा दाखल केला. हे पूर्ण प्रकरण. पण आता मेन मुद्दा असा की जो पुणे, जिथे महाराजांचा जन्म झाला, ज्या पुण्याला एक गौरवशाली, एक वैभवशाली इतिहास लाभला आहे, ज्या पुण्याला महाराष्ट्राचं शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं, जिथून महाराष्ट्रभरातून अनेक तरुण तरुणी या पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात, या पुण्याला झालंय काय? जर तुम्ही मागच्या 1-2 वर्षामध्ये बघितलं तर अनेक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आल्यात. आता रिसेंटली बघितलं तर वैष्णवी ताईंनी जी आत्महत्या केली आपल्या नवऱ्याला कंटाळून, त्याच्या अगोदर आपली पोर्शे पोर्शे कार केस, ज्याने एका मुलाला उडवलं आणि त्याचं काय झालं, त्याला सोडून दिलं. त्याला फक्त एक निबंध लिहायला सांगितला आणि त्याला सोडून दिलं. आता रिसेंटली 2 दिवसापूर्वी एका दारू पिऊन एका माणसाने एमपीएससीच्या 12-13 विद्यार्थ्यांना उडवलं, अपंग केलं. अनेक डॉन, अनेक भाऊ, गल्ली गल्लीमध्ये पुण्यामध्ये असे डॉन, कोयता गँग तुम्हाला दिसेल. जेणेकरून या सर्व लोकांमुळे पुण्याचे जे असली पुणेकर आहेत, जे असली सामान्य माणसं आहेत, त्यांचं आयुष्य इतकं कठीण झालंय. जर साधं ओव्हरटेक जर तुम्ही रस्त्यावरती केलं ना, तर तुम्हाला कोण येऊन कोयता मारून जाईल सांगू शकत नाही, अशी अवस्था पुण्याची झाली. आता पुण्याच्या अवस्थेवरती नंतर बोलूया, एक सेपरेट व्हिडिओ आपल्याला बनवता येईल. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला हे बोलायचंय की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती टीका करणारे नालायक, मूर्ख, भामटे का वाढले आहेत? 3-4, 5-6 महिन्यापूर्वी त्याचं नाव काय, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या दोघांनी महाराजांच्या चरित्रावरती, त्यांच्या शौर्यावरती टीका केली, आरोप केले, जेणेकरून अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यांना अटक केली. आता काय झालं, किती पैसे चारले, कोणाला जामीन भेटला की नाही ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. हे 2 कुत्रे झाले. याच्यानंतर आता हा 59 वर्षीय कुलकर्णी. जर तुम्ही या कुलकर्णीला बघितलं तर एका मोठ्या महाविद्यालयाचा किंवा एक युनिव्हर्सिटीचा प्राध्यापक किंवा मुख्याध्यापक तुम्हाला वाटेल. हाफ चड्डी घातले, पांढरी बनियान घातले, इन केले आणि बरमोडावरती करून महाराजांच्या त्या स्मारकावरती लघवी करतोय. म्हणजे हे माणसं कोणता इतिहास वाचतात? मला ह्यांच्या तळाशी जायचं आहे की हे सोलापूरकर, हे कोरटकर, हे कुलकर्णी, या सर्वांचं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय बिघडवलं आहे? ह्यांच्यासाठी काय वाईट केलं माझ्या महाराजांनी? जर माझे महाराज दख्खनमध्ये उभे राहिले नसते तर काश्मीर पासून चेन्नई पर्यंत पूर्ण देशावरती मुघलांचं राज्य असतं. आणि तुम्ही आता जे हे कुत्रे जे आहेत ना, हे जे आता आपलं धर्म घेऊन मिरवतायत ना, धर्म तुमच्या लायकीचा नाहीच आहे, पण हे जे कुत्रे आहेत ना, आता माहिती आहे ना तुम्हाला काय झालं असतं यांचं? त्यांना जाणीव का नाहीये आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलं? हे कोणते पुस्तक वाचतायत, कोणता इतिहास वाचतायत, कोणत्या गोष्टी वाचतायत, कुणाला फॉलो करतायत, कशामुळे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये, महाराजांच्या चरित्रावरती टीका करणारे लोक वाढत का चाललेत? ह्यांचे फॅमिली ट्री पूर्ण चेक करा. मला तर असं वाटतं हे मुघलांच्या अवलादी आहेत. हे कुलकर्णी, कोरटकर, सोलापूरकर हे गणोजी कान्होजी शिर्के किंवा मुघलांच्या अवलादी आहेत असं बोलायला सुद्धा मी घाबरणार नाही. कारण जो सच्चा महाराजांचा मावळा असेल तो कधीच स्वराज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावरती, त्यांच्या चारित्र्यावरती प्रश्न विचारेल तो मावळात कसला, तो गद्दार आहे. आणि अशा ह्या चोत्या माणसांना, कुलकर्णी झाला, कोरटकर झाला, सोलापूरकर झाला, या सर्वांना पकडा
यांचा इतिहास बघा की हे महाराष्ट्रामध्ये का वाढत चाललंय. आता आज हे 3 जण आहेत, उद्या कोणतरी चाटे काटे शिंदे गायकवाड कोण पण उभा राहील आणि बोलेल की महाराज असे होते, महाराज तसे होते, महाराज पळून गेले होते. यांनी काय ठेका घेतलाय का महाराजांवरती टीका करण्याचा? आणि हे महाराष्ट्र सरकार जे आहे या सर्वांना खपून का घेत आहे? का महाराष्ट्र सरकारमध्ये यांच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं ते रक्त नाहीये का? हे खपून का घेत आहेत? म्हणजे जर तुम्हाला एक उदाहरण देतो, जर तुम्ही कुठल्या धर्माची मस्करी करा. आता 2 दिवसापूर्वी एका मुलीने इस्लाम धर्माची मस्करी केली. प्रत्येक धर्माची मस्करी करणं हे चुकीचं आहे, पण मस्करी केली, तिला अटक झाली, अगदी बरोबर झालं. पण त्याच लेवलला जर महाराष्ट्रामध्ये राहून कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती, त्यांच्या शौर्यावरती असे चिखलफेक करत असेल तर त्यांना तुम्ही कोर्ट वकील का पुरवता? त्यांना कोर्ट वकील संविधानाचा अधिकार तुम्ही कशाला देता? यांना यांची लायकी दाखवा, यांना समजून सांगा की महाराजांनी यांच्यासाठी काय केलंय. आता हे 3-4 जण आहेत, अजून 1-2 वर्षानंतर 5-6 जण अजून वाढतील आणि अशी यांची संख्या वाढत जाईल आणि मग यांच्यामध्ये गणोजी कान्होजी शिर्के वाढत जातील. मग हे स्वतः महाराष्ट्रासोबत स्वराज्यासोबत अशी गद्दारी करत जातील. हे भविष्यामध्ये होऊ नये, हे टाळण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र सरकारने पावलं उचलली पाहिजेत. हे कोणते पुस्तक वाचतायत, कोणता इतिहास वाचतायत हे समजून घेतलं पाहिजे. आता कुलकर्णीला, त्याच्या बायकोला, स्नेहा कुलकर्णीला 3 दिवसाची कोठडी झाली आहे, पण हे पोलीस कोठडी देऊन काय होणार आहे? त्यापेक्षा एक प्रेस कॉन्फरन्स घ्या ना, त्याला समोर बसवा, त्याला विचारा की तुला महाराजांबद्दल काय वाटतं, तू महाराजांबद्दल कोणते पुस्तकं वाचलीस, कोणता इतिहास तू वाचलास ते आम्हाला सांग बाबा, आम्ही पण ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतो. यांना असं लपून ठेवू नका, यांना मीडिया समोर आणून असं बसवा, यांना विचारा की तुम्हाला कशावरनं अशी तुमच्यामध्ये भावना निर्माण झाले. मग तेव्हाच आपल्याला समजेल की आपण कुठे चुकतोय. हा मुद्दा खूप मोठा आहे, बोलायला गेलो तर 15-20 मिनिटाची व्हिडिओ बनवू शकते, म्हणून थोडक्यात बोलतोय की कुलकर्णी, कोरटकर, सोलापूरकर आणि यांच्यासारख्या अनेक चुत्या, महाचुत्या, नालायक, बिंडूक माणसांना पकडा, यांची एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि यांना प्रश्न विचारा की हे कोणते पुस्तक वाचतायत. तेव्हाच आपल्याला या सर्व नालायक माणसं, अशी नालायक माणसांची संख्या का वाढत चालली त्याचं उत्तर भेटेल. व्हिडिओ इथे संपवतो, भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, त्यांचे शौर्य वाचा आणि त्यांच्यामुळे तुम्ही आज कुठे आहात आणि कशा प्रकारे जिवंत आहात याची जाणीव आपल्या मनामध्ये जागी ठेवा. एवढंच तुम्हाला सांगेल. जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.